सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी आता 24 तासांनंतर सुद्धा आरोपी मात्र मोकाट आहे। हल्ला करणाऱ्या आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची 20 पथकं ही तैनात करण्यात आलेली आहेत। मुंबई पोलिसांच्या 20 पथकांकडून शोध सुरू असताना सुद्धा आरोपी अद्याप मोकाट आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय। सीसीटीव्हीच्या आधारे मुंबई पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुद्धा सुरू आहे। अगदी फॉरेन्सिकच्या टीमला फिंगरप्रिंट सुद्धा मिळाल्याची माहिती आहे। मात्र आरोपी हा 24 तास उलटून सुद्धा अद्याप मोकाट आहे। ही सीसीटीव्हीची दृश्य आपण पाहतोय। सीसीटीव्ही मध्ये आरोपीचा चेहरा सुद्धा कैद झालाय। शोधासाठी पोलिसांची 20 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। काल दिवसभर पोलिसांची विविध पथकं ही सैफ अली खानच्या घरी त्याच्या इमारतीमध्ये पाहणी करत होती, तपासणी करत होती। त्यानंतर डॉग स्क्वॉड सुद्धा तिथे पोहोचला। फॉरेन्सिकच्या टीमने सुद्धा तपास केला। फिंगरप्रिंट सुद्धा फॉरेन्सिक टीमच्या हाती लागल्याची माहिती आहे। मात्र या सगळ्या प्रकरणाला आता खरं तर 24 नव्हे जवळपास 30 तास उलटून गेलेले आहेत। रात्री 2च्या सुमारास हा हल्ला झालेला होता आणि 30 तासांनंतर सुद्धा हा आरोपी मोकाट आहे। तर सैफ आणि करीनाच्या मुलाचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा डाव असा या आरोपीचा होता। हल्लेखोरानं 1 कोटी रुपयांची खंडणी सुद्धा मागितली। स्टाफ नर्सच्या जबाबातील नवी माहिती ही पुढारी न्यूजच्या हाती लागली। हेक्सा ब्लेड सारख्या हत्यारानं सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला। दरम्यान नर्सनं जबाबात काय माहिती दिली आपण ती माहिती सुद्धा पाहू। सैफ अली खान आणि करीनाचा छोटा मुलगा जहांगीर उर्फ जय बाबाला सांभाळणाऱ्या नर्सनं आपला जबाब नोंदवलाय। जय बाबाच्या रूम मध्ये नर्स इलियामा फिलिप आणि जुनू या दोघी झोपल्या होत्या। रात्री बाथरूमचा दरवाजा उघडा दिसल्यानं नर्स एलियामा उठली। बाथरूम जवळ कॅप घातलेली शॅडो दिसली। ही व्यक्ती जय बाबाच्या बेड जवळ जाऊ लागली। इलियामा पटकन उठून जय बाबा जवळ गेली। तेव्हा हल्लेखोर अंगावर धावून आला। नो आवाज असं त्यानं धमकवलं। तेवढ्यात जय बाबाची आया जुनू तिथं झोपेतून उठली। कोई आवाज नहीं और कोई बाहर नहीं जाएगा हल्लेखोरानं या शब्दांमध्ये धमकावलं। नर्सनं जय बाबाला उचलण्याचा प्रयत्न करताच हेक्सा ब्लेडनं हल्ला केला। हेक्सा ब्लेडचा वार झाल्यानं नर्सच्या बुटातून रक्त वाहू लागलं। आपको क्या चाहिए नर्सनं हल्लेखोराला विचारलं। तेव्हा 1 करोड असं हल्लेखोरानं इंग्रजी भाषेत सांगितलं। तेवढ्यात संधी साधत जुनू ओरडत रूमच्या बाहेर गेली। जुनूचा आवाज ऐकून सैफ आणि करीना धावत रूम मध्ये आले। हल्लेखोरानं लाकडी वस्तू हेक्सा ब्लेड सारख्या हत्यारानं सैफवर हल्ला केला। हल्लेखोर आणि सैफ अली खान यांच्यात झटापट झाली। सैफनं कशीबशी सुटका करून घेतली आणि सगळ्यांना रूमच्या बाहेर काढलं। त्यानंतर सैफनं रूमचा दरवाजा ओढून घेतला। सगळे वरच्या मजल्यावरच्या रूमकडे धावले। इतर 3 कर्मचाऱ्यांना उठवून सगळे पुन्हा आधीच्या रूम मध्ये आले। मात्र घरात शोध घेतला असताना हल्लेखोर आढळून आला नाही। Con